Hello मित्रांनो, today we learn problem set number first and our first chapter 10th class part 1 algebra linear equation in two variable. First chapter is completed, done. Today's learn problem set number 1. आपला 10व्या वर्गाचा पहिला चॅप्टर ऑलजेब्रा पार्ट 1 या विषयातला या गणितातला पहिला चॅप्टर पूर्ण झालेला आहे. आता आपण त्या चॅप्टरवरती पार्ट 1 जो आहे प्रॉब्लेम सेट नंबर फर्स्ट जो आहे तो आज शिकणार आहोत. चूज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. मॅथमॅटिक्स बोर्ड प्रॉब्लेम सेट नंबर फर्स्ट चॅप्टर नंबर फर्स्ट. ठीक आहे. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपण जे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत त्या 4 ऑप्शनपैकी जो ऑप्शन करेक्ट आहे तो चूज करायचा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट. ड्रॉ ग्राफ ऑफ 4x plus 5y is equal to 19. Find y when x is equal to 1. टू ड्रॉ ग्राफ. इथे टू ड्रॉ ग्राफ म्हटलं, परंतु ड्रॉ ग्राफ करायचं नाही कारण की आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. फक्त 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन करेक्टवाला चूज करायचा आहे. त्यामुळे ग्राफमध्ये ड्रॉ करायचं नाही आहे. हा म्हणत आहे एक आपल्याला इक्वेशन दिला आहे 4x plus 5y is equal to 90 आणि त्यामध्ये तो लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे. त्या व्हेरिएबलपैकी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. त्या व्हेरिएबलची एक व्हॅल्यू दिली किंवा दोनच्या दोन्ही व्हॅल्यू कसं फाइंड आउट करायचं हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे. व्हिडिओ पाहिलं नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ बघून घ्या. तर या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू जर आपण पुट केली तर वायची व्हॅल्यू आरामात मिळणार आहे. ते आपण समोर बघूया. हा जो इक्वेशन आहे तो ॲज इट इज लिहू. हे ऑप्शन आहेत. हे काय आहेत ऑप्शन. याचा आन्सर जो आहे तो आन्सर 3 आहे, म्हणजे बी आहे म्हणजे 3 आहे, पण त्याला मी सॉल्व्ह करून दाखवते. हा जो इक्वेशन आहे 4x plus 5y is equal to 90 ॲज इट इज लिहिला. फाइंड y when x is equal to 1. x ची व्हॅल्यू दिली आहे तर y फाइंड आउट कर. तर आपण काय करत होतो आजपर्यंत सबस्टिट्यूशन किंवा पुट द व्हॅल्यू किंवा प्लेस द व्हॅल्यू. ठीक आहे. प्लेस द व्हॅल्यू x is equal to 1 into द इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन नंबर 1 2 3 4 काही नाही, इथे एकच इक्वेशन आहे. त्यामुळे एकाच इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. तर इक्वेशन आहे आपला जो ॲज इट इज लिहायचं 4x plus 5y is equal to 90. त्यानंतर हा 4 आहे ॲज इट इज राहील 4 इंटू एक्स. एक्स व्हॅल्यू आपल्याकडे आहे त्यामुळे 4 इंटू 1 प्लस 5y is equal to 90. बाकी सर्व ॲज इट इज. त्यानंतर 4 1 जा 4, बाकी सर्व ॲज इट इज प्लस 5y is equal to 90. त्यानंतर प्लस 5y is equal to 90 ॲज इट इज. लेफ्ट हँड साईड हा जो 4 आहे हा प्लसमध्ये आहे तो राईट हँड साईड -4 होणार. त्यानंतर 5y ॲज इट इज इक्वल टू ॲज इट इज 19 - 4 is equal to 15. ठीक आहे. त्यानंतर y ॲज इट इज इक्वल टू ॲज इट इज 15 ॲज इट इज 5 इंटू वाय. लेफ्ट हँड साईड 5 जो आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे त्यामुळे तो राईट हँड साईड डिव्हिजनमध्ये जाणार. त्यानंतर 5 ॲज इट इज इक्वल टू 5 3 जा 15. वायची व्हॅल्यू इज इक्वल टू 3. आपला ऑप्शन पण काय आहे बी ऑप्शन इज 3. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. डिटर्मिनंट मेथड क्रॅमर्स रूल. ठीक आहे. पण आपल्याला चूजच करायचं. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणते फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स अँड वाय. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स अँड वाय डिटर्मिनंट x is equal to 49, determinant y is equal to -63 and determinant is equal to 7. Then what is x? Then what is the value of x? तर तो म्हणत आहे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करून दे. तर आपल्याला क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युला माहितच आहे त्यामुळे आपण तो पुट करू. हे ऑप्शन आहेत 4 ऑप्शन. त्यानंतर याचा आन्सर आहे ए म्हणजे 7, परंतु तो फाइंड आउट करून दाखवते. अप्लाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल काय म्हणते
हे आपण ॲज इट इज लिहून घेतले आहे. डी एक्स मतलब डिटर्मिनंट एक्स इज इक्वल टू 49, डिटर्मिनंट वाय इज इक्वल टू -63, डिटर्मिनंट इज इक्वल टू 7. हे सर्व गिवन आहेत, हे ऑलरेडी दिलेलं आहे, मी आपल्या घरून घेतलेलं नाही आहे. फक्त फाइंड एक्स, ते मी हे जे गिवन दिलं आहे, हे गिवनवरून मी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे. तर एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी एक्स इज इक्वल टू, क्रॅमर्स रूल आहे हा, मी म्हणत नाही आहे, असा क्रॅमर्स रूल म्हणते एक्स इज इक्वल टू डिटर्मिनंट एक्स डिवाइड बाय डिटर्मिनंट, असं क्रॅमर्स रूल म्हणते. चॅप्टर त्याबद्दल माहिती नसेल तर ते प्रॉब्लेम सेट बघून घ्या, व्हिडिओ बनवलेला आहे. इज इक्वल टू डिटर्मिनंट एक्स किती आहे, डिटर्मिनंट एक्स आहे 49, त्यामुळे 49 ॲज इट इज डिवाइडेड बाय डी, मतलब डी मतलब डिटर्मिनंट किती आहे 7, 7 7 म्हणजे 7, 7 7 जा 49 इज इक्वल टू 7, म्हणजे एक्स इज इक्वल टू 7. एक्सची व्हॅल्यू किती आहे 7, ऑप्शन ए तोच लिहिलेला आहे. आन्सर ए इज इक्वल टू 7. डायरेक्ट अप्लिकेशन ऑफ क्रॅमर्स रूल, एल एक्स इज इक्वल टू 7, डायरेक्ट अप्लिकेशन करायचं क्रॅमर्स रूल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, डिटर्मिनंट कॅल्क्युलेशन. ठीक आहे, डिटर्मिनंट कॅल्क्युलेशन. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणते, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, म्हणजे आताच आपण मागच्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये डिटर्मिनंट रूल, क्रॅमर्स रूल यूज केला. इथं ऑलरेडी क्रॅमर्स रूल दिलेला आहे, फक्त त्या क्रॅमर्स रूलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, हा जो आहे क्रॅमर्स रूल, याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इथं आपल्याला फक्त व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, हा क्वेश्चन दिला आहे, याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजेच फक्त डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे, ना डिटर्मिनंट एक्स करायचं ना डिटर्मिनंट वाय करायचं, आपल्याला फक्त डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. हे ऑप्शन आहे 4, या ऑप्शनमध्ये आपण इथं सुद्धा डिटर्मिनंट मेथड म्हणजेच क्रॅमर रूल यूज करणार आहे. सोल्युशन आहे ए, इथं जो ए आहे तो 5 आहे, बी आहे तो 3 आहे, सी आहे -7, डी आहे -4. हे कुठून आणलं मी, हे गिवन नाही आहे, हे मी ऑलरेडी हा जो डिटर्मिनंट कॅल्क्युलेशन दिलेला आहे, ह्या डिटर्मिनंट कॅल्क्युलेशन मधून मी हे बाहेर काढलेला आहे, लिहिलेला आहे. कशासाठी, आपला फॉर्म्युला, डिटर्मिनंट फॉर्म्युला काय म्हणत होता, डिटर्मिनंट फॉर्म्युला इज इक्वल टू ए बी सी डी, बरोबर आहे, ए बी सी डी. याच्यासमोर डिटर्मिनंट इज इक्वल टू पाहिजे होता, तर मी लिहिलेला आहे, लिहून घ्या. डिटर्मिनंट इज इक्वल टू मतलब डी इज इक्वल टू ए बी सी डी इज इक्वल टू ए इंटू डी मायनस बी इंटू सी. एची व्हॅल्यू 5 आहे, बीची व्हॅल्यू 3, सीची व्हॅल्यू -7, डीची व्हॅल्यू -4 इज इक्वल टू ए इंटू डी. एची किंमत 5 आहे, डीची किंमत म्हणजे याचंच क्रॉस मल्टिप्लिकेशन, ए इंटू 4, 3 इंटू 7, क्रॉस मल्टिप्लिकेशन होते इथं, बरोबर आहे. त्यानंतर 5 इंटू -4 -3 इंटू -7, 5 4 जा 20, प्लस मायनस मायनस, इथं मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस, 7 3 जा 21, मायनस प्लस मायनस 21 मायनस 20 इज इक्वल टू 1, ग्रेटर साइन 1, पॉझिटिव्ह 1 इज कॉल्ड, आंसर इज डी इज 1, मतलब डिटर्मिनंट इज 1. ओके. क्वेश्चन नंबर 4, काय म्हणते, फाइंडिंग डी फॉर सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन ना आपल्याला फाइंडिंग डी करायचं म्हणजे डिटर्मिनंट काढायचं. क्वेश्चन नंबर 4, टू सॉल्व एक्स प्लस, इथं एक्स आहे बरं, टू सॉल्व एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3x minus 2y minus 4 is equal to 0 by determinant method. Find D means determinant. Find D means determinant. त्यासाठी एक तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या इथं 2 इक्वेशन दिले आहेत, त्या 2 इक्वेशनपैकी एक इक्वेशन हा जनरल फॉर्म मध्ये आहेच, परंतु अरेंज नाही. तो हा जो इक्वेशन आहे, हा इक्वेशन अरेंज नाही. सध्या आपल्याला चूज द व्हॅल्यू करायची, अरेंज करायची काही गरज तर आहेच नाही, आणि इथे सॉल्व करत असताना पण अरेंज मागत नाही, फक्त मी सांगत आहे तुम्हाला लोकांना. हा अरेंज कसा नाही, हा जो 4 आहे, हा -4 जो आहे तो लेफ्ट हँड साईड आहे, त्याला राईट हँड साईड करायचा आहे. राईट हँड साईड जे तेव्हा तो +4 होणार. तो कसं होईल, +4. प्लसचं साईन दाखवावं लागत नाही, पण +4 राहील.
3x मायनस 2y इज इक्वल टू 4. ठीक आहे. सध्या त्याची काही गरज नाही, अरेंज करायची काही गरज नाही, आपल्याला चूज द व्हॅल्यू करायचा. ठीक आहे, फक्त मी सांगितलं. त्यानंतर काय म्हणते, डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं. डिटर्मिनंट फाइंड आउट साठी क्रॅमर रूल लागते. आताच आपण 2 गणितामध्ये लावला. नेक्स्ट हे ऑप्शन आहेत. याचे आन्सर सी आहे, म्हणजे -5 आहे. पण कसं फाइंड आउट करू? सोल्युशन सॉल्व x प्लस y इज इक्वल टू 3 अँड 3x मायनस y इज इक्वल टू 3x मायनस y मायनस 4 इज इक्वल टू 0 युजिंग डिटर्मिनंट. हा जो आहे हा 4 तिकडे पाहिजे. ठीक आहे, अरेंज करून टाकायचा. ठीक आहे. त्यानंतर सेटिंग अप द डिटर्मिनंट. डिटर्मिनंटची सेटिंग करूया. डिटर्मिनंटची साठी म्हणजे डिटर्मिनंट फॉर्म्युला यूज करूया, रूल यूज करूया. इथं पण मी डी लिहिलेलं ना. डी इज इक्वल टू ए बी सी डी इज इक्वल टू ए इंटू डी मायनस बी इंटू सी. हा माझ्या मी स्वतःहून घेतलेला नाही, हा क्रॅमर दिलेला नाही, हा क्रॅमरचा रूल आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युलाच आहे त्याचा. इथं सुद्धा आपण ABCD आपल्याकडे रूल आहे. त्या रूलसाठी आपल्याला ABCD लागणार आहे, त्याची व्हॅल्यू लागणार आहे. म्हणून मी ते आधी लिहून घेतलं आहे. त्याच A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू 1, C इज इक्वल टू -3, C इज इक्वल टू 3 अँड D इज इक्वल टू -2. हे सुद्धा व्हॅल्यू मी कुठून फाइंड आउट केले? या इक्वेशन मधून. या एक्सचा कोएफिशिएंट 1 आहे, या वायचा कोएफिशिएंट 1 आहे, या एक्सचा कोएफिशिएंट 3 आहे आणि या वायचा कोएफिशिएंट -2 आहे. हेच मी ABCD घेतले दोन्ही इक्वेशन मधून. ठीक आहे. डिटर्मिनंट क्रॅमर्स रूलचा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला लोकांना चांगल्याने समजेल. ठीक आहे. नेक्स्ट मग डिटर्मिनंट इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू 1 आहे, सी 3, डी -2. ही व्हॅल्यू इथं पुट करणे. या म्हणजे या फॉर्म्युल्यात या रूलमध्ये ही व्हॅल्यू पुट करणे. त्याच्यानंतर इज इक्वल टू ए इंटू बी, ए इंटू डी होता. ए ची व्हॅल्यू 1 आहे इंटू डी ची व्हॅल्यू -2, त्यामुळे ए इंटू -2 मायनस बी इंटू सी, बी ची व्हॅल्यू 1 आहे, सी ची व्हॅल्यू 3 आहे, म्हणून 1 इंटू 3. याला सिम्प्लिफाय करायचं. 2 1 जा 2 -2, 3 1 जा 3 -3. हे कसं प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस. ठीक आहे. त्याच्यानंतर मायनस मायनस प्लस, त्यामुळे 3 + 2 5. ग्रेटर नंबर साइन 3 मायनस, त्यामुळे -5. डिटर्मिनंट किती आहे? -5 आहे. आपल्याला फाइंड द डी म्हटलं होतं. फाइंड आपलं झालं डी -5, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, कंडिशन फॉर सोल्युशन. इथं काहीच सॉल्व करणे नाही, काहीच नाही. फक्त कंडिशन दिलेल्या ऑलरेडी क्वेश्चन मध्ये, त्या कंडिशनवरून ऑप्शन चूज करायचा आहे. ठीक आहे. जसं आहे क्वेश्चन नंबर 5, ax + by इज इक्वल टू c अँड mx + ny इज इक्वल टू d अँड कंडिशन बघा, अँड an इज नॉट इक्वल टू bm किंवा इज नॉट पॅरलल टू bm equal to bm, then this simultaneous equation have option. Then this simultaneous equation have only one common solution, no solution, infinite number of solution, only 2 solution. कोणता येईल? ज्या वेळेस a into n is not equal to b into m. ॲज अ क्रॅमर रूल समजा. हा क्रॅमर रूलच लावला आहे. जर आपण त्याला असं पकडलं बघा, जर त्या ठिकाणी असं केला, हा जो ए आहे आणि हा जो बी आहे, ए बी सी, हा जो सी आहे आणि हा डी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये हा डी आहे. याच्यामध्ये काय केलं, हा जो इक्वेशन आहे, या इक्वेशनचा ए म्हणजे हा ए, बी हा बी, आणि याचा हा जो आहे सी एम, त्यामुळे हा सी इथे एम इन. ठीक आहे. हा डी एन, त्यामुळे इथे एन इन. क्रॅमर्स रूल काय म्हणते मग, त्याच्यानंतर हा एन जर आला इथं, तर क्रॅमर्स रूल काय म्हणते, क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा ह्याच्यासोबत मल्टिप्लिकेशन होईल, हा ह्याच्यासोबत मल्टिप्लिकेशन होईल.
त्यामुळे ए इंटू डी म्हणजे डीची व्हॅल्यू काय आहे यन, तर ए इंटू यन यानं तोच म्हणला ए इंटू यन इज नॉट बी इंटू यम, बी इंटू यम हे दोघं इक्वल नाही आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तर बरोबर आहे, हे दोघं जर इक्वल नसेल तर त्याचा ऑप्शन कोणता बरोबर आहे, त्याचा ऑप्शन कोणतं राहील, जर का ती दोन्ही लाईन जी आहे, दोन इक्वेशनची जी लाईन आहे ते इक्वल नाही आहे त्याच्या अर्थ ते कुठंतरी इंटरसेक्ट होणार आणि कुठंतरी इंटरसेक्ट झाली की एक पॉईंट मिळणार आणि तो एक पॉईंट दोन्ही लाईनचा कॉमन राहणार आहे, तो एक पॉईंट दोन्ही लाईनचा कॉमन राहणार आहे आणि इंटरसेक्ट लाईन आहे जे लाईन पॅरलल नाही इंटरसेक्ट होणार आहे तर ते इंटरसेक्ट एकाच पॉईंटला होते 17 पॉईंटला होत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट राहील ओनली वन कॉमन सोल्युशन, एकच पॉईंट त्याचा कॉमन राहणार आहे, वन पॉईंट सोल्युशन. ठीक आहे, समजलं याचा ऑप्शन कसा आहे. आता बाकीच्या नंतर सांगतोच म्हणा मी, टेन्शन नको घ्या. आन्सर फर्स्ट आहे ओनली वन कॉमन सोल्युशन. एफ ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी अँड एम एक्स प्लस एन वाय इज इक्वल टू डी. इफ ए एन इज नॉट बी एन इक्वल म्हणा किंवा इज नॉट जे काय आहे ते, what type of solution exist when an is not bm, the two lines are not parallel, दोन लाईनी ह्या पॅरलल नाही आहे, they intersect at exactly one point, त्या दोन्ही लाईन फक्त आणि फक्त एका पॉइंटला एक्झॅक्टली इंटरसेक्ट होणारच आहे. गिवन अँड युनिक सोल्युशन, आणि ते युनिक सोल्युशन देतील. हे जे डायग्राम आहे हे डायग्राम तेच सांगत आहे बघा. केस नंबर फर्स्ट, ए एन इज नॉट बी एम गिवन युनिक सोल्युशन, लाईन इंटरसेक्ट ॲट वन पॉईंट. ह्या दोन्ही लाईन जर का अपोजिट असतील किंवा इक्वल नसतील तर त्या कोणत्या ना कोणत्या पॉईंटला इंटरसेक्ट होणारच आहे आणि तो पॉईंट कॉमन राहणार आहे दोन्ही लाईनचा. इज कॉल्ड ओनली वन कॉमन सोल्युशन. ठीक आहे. केस नंबर 2 मध्ये ए एन इक्वल टू बी एम, म्हणजे दोन्ही लाईनी म्हणजे दोन लाईनी आहेत इक्वल आहेत, बट कॉन्स्टंट डिफरंट गिवन नो सोल्युशन पॅरलल लाईन. कारण की ह्या दोन्ही लाईन इक्वल असल्यामुळे म्हणजे एकाच डायरेक्शनला जात असल्यामुळे ह्या लाईन दोन्ही लाईन पॅरलल आहे आणि दोन पॅरलल लाईनी कधीच इंटरसेक्ट होत नाही आणि त्या इंटरसेक्ट झाल्याच नाही तर पॉईंट मिळणार नाही. बरोबर. त्यानंतर केस नंबर 3, ए एन इक्वल टू बी एम अँड ऑल इक्वल गिवन इन्फिनाइट सोल्युशन. आता इथं काय ए एन आणि बी एम जी लाईन आहे ते दोन्ही लाईन इक्वल तर आहेच, परंतु ते एक्झॅक्टली इक्वल पूर्ण लाईन दोन्ही शेण्यापासून बुडापर्यंत आणि त्याचा जो काही मेजरमेंट आहे तो ए टू झेड हे इक्वल आहे. त्यामुळे त्याचा जो कॉमन सोल्युशन, त्याचा जो सोल्युशन आहे तो सोल्युशन इन्फिनाइट राहणार आहे. कारण की त्या दोन्ही लाईन इक्वल असल्यामुळे त्याचे इन्फायनाइट सोल्युशन आहेत, कारण की तिथे इन्फायनाइट कॉमन पॉईंट आहेत ढेर सारे, त्यामुळे इन्फायनाइट सोल्युशन. समजलेपर्यंत व्हिडिओ समजल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा. की कॉन्सेप्ट, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये कॉन्सेप्ट देतो. की कॉन्सेप्ट, डिटर्मिनंट मेथड, क्रॅमर्स रूलचा जो आहे ह्या क्रॅमर्स रूलचं की आहे. क्रॅमर्स रूलचा व्हिडिओ आधी बघून घ्या, तेव्हा तुम्हा लोकांना छान पद्धतीनं समजेल. क्रॅमर्स रूलमध्ये काय करावं लागते, आधी डिटर्मिनंट फाइंड आउट करावं लागते, मग डिटर्मिनंट एक्स फाइंड आउट करायचं, मग डिटर्मिनंट वाय फाइंड आउट करायचं आणि त्याच्यानंतर व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. व्हेरिएबलची व्हॅल्यू क्रॅमर्स रूलमध्ये इझिली मिळत नाही. दोन इक्वेशन तिथं पण असतात आणि ते दोन्ही इक्वेशन लिनियर असतातच, परंतु त्यामध्ये सर्वात आधी डिटर्मिनंट एक्स, डिटर्मिनंट डी, डिटर्मिनंट वाय काढावं लागते, त्याच्यानंतर व्हेरिएबल एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळते, जे पण कोणते व्हेरिएबल असेल ते. हे बाकीचं वाचून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर ग्राफिक लिनियर इक्वेशन, क्वेश्चन नंबर 2. आता प्रॉब्लेम सेट नंबर 1 मधले जे चूज द करेक्ट ऑप्शन होता हा क्वेश्चन नंबर फर्स्ट होता. त्याच्यामध्ये आता क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो कंप्लेंट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x मायनस 6y इज इक्वल टू 3. आता मी तो बॉक्स घेतलेला नाही, हा बॉक्स कंप्लेंट करायचा फक्त. हा मी आता हा क्वेश्चन नंबर 2 पुढच्या व्हिडिओमध्ये, समोरच्या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओचा जो
आयकॉन आहे घंटी जी आहे ते घंटीला प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे येत राहील, जेव्हा पण मी अपलोड करेल तेव्हा. ओके, व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.